आपले हेडिंग म्हणजे अप्रगत विद्यार्थ्यांसाठी शिकूया वजाबाकी वेगळ्या पद्धतीने। बघा, आपले जे विद्यार्थी अप्रगत राहिलेले त्यांना शिकवायला आपल्याला अनेक अडचणी येतात आणि सहसा करून जी वजाबाकीची संकल्पना आहे ती त्यांना दृढ होत नाही। म्हणजे दशकाकडून एक दशक घ्यायचा आणि ते मिळवून सोडवायचे आणि त्यानंतर कुठं काय करायचं त्यामध्ये विद्यार्थी गोंधळतात। तर एक वेगळ्या पद्धतीने आपण आपल्या विद्यार्थ्यांना प्रगत कसे करूया यासाठी मी एक संकल्पना आणली आहे, ती आपण बघूया। बघा, 5 वजा 2। प्रथमतः आपल्या विद्यार्थ्यांना आपण एक संकल्पना द्यायची की वजाबाकी करताना किंवा बेरीज करताना नेहमी मोठी संख्या वरती लिहायची आणि लहान संख्या ही खाली लिहायची आहे। आता बघा, आपला विद्यार्थी आहे 2 या पायरीवरती उभा। आपल्याला माहिती पायऱ्या कशा असतात। अशा पद्धतीने पायऱ्या असतात आणि जर आपण पहिल्यावर उभे असलो की त्यानंतर दुसरी, नंतर तिसरी, नंतर चौथी, नंतर पाचवी आणि नंतर 6वी अशा क्रमाने आपण नंतरच्या संख्येने पायऱ्या चढतो। तर आपल्याला हे शिकवायच्या अगोदर आपल्या विद्यार्थ्यांना नंतरची संख्या ही संकल्पना दृढ करायची आहे। आता नंतरची संख्या म्हणजे 7 नंतर येणारी 8, 8 नंतर येणारी 9, 4 नंतर येणारी 5, 25 नंतर येणारी 26 या संकल्पना आपण त्यांच्या दृढ करायच्या आहे। आता आपण या ठिकाणी 2 नंबरच्या पायरीवरती समजा प्रसाद नावाचा मुलगा उभा आहे। बघा, प्रसाद 2 नंबरच्या पायरीवरती उभा आहे आणि त्याला कितव्या नंबरच्या 5 नंबरच्या पायरीवरती त्याला जायचं आहे। मग तो काय करेल, आपला प्रसाद उभा आहे इथं, मग तो हा 2 अंक मोजणारच नाही आणि त्याने मोजूच नाही। मग तो काय करेल, 2 नंतर 3, 4, 5 अशा पायऱ्यांवरती जाईल आणि ह्या पायऱ्या चढताना आपण दरवेळेस अशा पद्धतीने जिना काढणं आपल्याला अवघड होईल आणि जास्त आपला वेळ जाईल। त्यासाठी आपण काय करूया, पायऱ्यांसाठी वजाबाकीचे चिन्ह वापरूया। 2 नंतर 3, 4 आणि 5 आणि 5च्या ठिकाणी तर 5 लिहून घेऊया। आता त्याला 2 नंतर 5व्या पायरीवर चढण्यासाठी किती पायऱ्या चढाव्या लागल्या ते आपण मोजूया। 1, 2, 3 3 पायऱ्या चढाव्या लागल्या। आलं पहा आपलं उत्तर 3। एक अंकी संख्येने एक अंकी संख्येला वजाबाकी करणे एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे शिकलेलो आहोत। नमस्कार। आता बघा, आपण 5 वजा 3 एक अंकी संख्येने एक अंकी संख्येला वजा करणं आपण पाहिलं। आता 25 वजा 12 2 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने वजा कसा करायचा। बघा, बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार ह्या तीनही क्रिया ज्यावेळेस आपण करत असतो तर त्यावेळेस आपल्याला उजव्याकडून, वरून आणि खालून या ज्या संख्या असतात इथूनच आपल्याला सुरुवात करावी लागते। आता हे 2 अंकी जरी असले तरीही आपल्याला पहिले 1 अंकी, त्यानंतर हे 1 अंकी अशा पद्धतीने आपल्याला वजाबाकी करावी लागेल। आता याच्यामध्ये 2 अंकी संख्येमध्ये 25 मधला 5 जो आहे म्हणजे मी फळ्याच्या दिशेने पाहत आहे, माझ्या उजव्या हात हा आहे निळा पेन धरलेला, तर उजव्या हाताकडील जो अंक आहे 5 हा असतो एकक आणि डावा हाताकडील जो अंक आहे हा असतो दशक। 2 अंकी ज्यावेळेस आपण विद्यार्थ्यांना शिकवणार तर त्यावेळेस एकक आणि दशक ही संकल्पना थोडीशी दृढ करून द्यावी। आता हे पहा, वरची 25 संख्येमध्ये 5 हा एकक आहे आणि 2 हा दशक आहे। त्याचप्रमाणे खालची जी संख्या आहे त्याच्यामध्ये 2 हा एकक आणि 1 हा दशक आहे। तर आपल्याला 1 अंकी संख्या 2 अंकी संख्येतून 2 अंकी संख्या वजा करायची, त्याच पद्धतीने आपण करूया। बघा, आपला विद्यार्थी प्रसाद हा या पायरीवरती 2 पायरीवरती उभा आहे, त्यानंतर 3, 4 आणि 5 नंबर तो पायरीवरती आलेला आहे, बरोबर। आता 5 नंबर पायरीवरती यायला त्याला 1, 2, 3 त्याला काय करावे लागेल, जिना करावे लागेल। ह्या भागाची आपली वजाबाकी झाली।
आता ह्या भागाची आपण वजाबाकी करणार आहोत. प्रसाद इकडं पुन्हा राहिला 1 नंबरच्या पायरीवरती उभा. आता त्याला पुढची पायरी नंतरच्या म्हणजे 2 आला पहा 2. मग 2 चढताना त्याला 1च लागले म्हणून आपण इथं 1 लिहूया. 25 मधून 12 गेले, आपलं उत्तर आलं 13. ही संख्या जात आहे म्हणून काही अडचण नाही, पण आपल्या विद्यार्थ्यांना कुठं अडचण येते, जर संख्या जात नसली तर काय करावं बघा. आता मी लिहितो आहे पुढची संख्या 36 वजा 12. 12च्या ऐवजी आपण इथे घेऊया 19. बघा आता आपण उजव्याकडून एककाची पहिले वजाबाकी करणार आहोत. एककाची वजाबाकी करताना आपला विद्यार्थी प्रसाद उभा आहे 9 नंबरच्या पायरीवर आणि त्याला 6 नंबरच्या पायरीवरती जायचे, म्हणजे ते कमी होऊन जाईल. तर खाली न जाता पायरीने आपण वर चढत जातो, म्हणजे नंतरची संख्या घेत जातो. त्यासाठी त्याला काय करावं लागेल, त्याच्या शेजारी कोण आहे दशक, तर त्याला त्या दशक कडून काय करावं लागेल, 1 दशक घ्यावा लागेल. त्याच्याकडे आहे 3 दशक, याने दिला 1 दशक, मग या 3 दशक मध्ये काय होतील, पुढतील 2 दशक आणि ह्या 6 एककाला मिळाले दशक 1, म्हणजे हे झाले 16. आता त्याला 9व्या पायरी नंतर 16व्या पायरीपर्यंत जायचे आहे. मग 9 नंतर 10, 11, 12, 13, 14, 15, 16 पहा तो 16व्या पायरीवरती आलेला आहे. मग 16व्या पायरीवरती येताना त्याला किती जिने चढावे लागले, किती शिड्या चढावे लागले, आपण ते मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. बघा त्याला 7 जिने किंवा 7 शिड्या चढाव्या लागल्या. त्यानंतर आपण दशकाकडे येऊया. एककाची आपली वजाबाकी झाली. आता दशकाची वजाबाकी करताना मुलं काय करतात, 3 होताना हा मग 3 मधून काढतात. मग 3 मधून आपण वजा न करण्यासाठी आपण त्याला कट केलेला आहे. मग तो 3 दशकातला 1 दशक इकडे दिला एककाला, त्याच्यामुळे त्याच्याकडे राहिले फक्त 2 दशक. मग या 2 दशकामधून 1 दशक काढायचं आहे. त्याचप्रमाणे आपण उभं करूया प्रसादला 1 नंबरच्या पायरीवरती. आता या 1 नंबर नंतर कुठे जाईल, 2 नंबरवरती. पहा 2 नंबरवरती यायला त्याला काय लागलं, 1 फेरी लागली. अशा पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांना शिकवू शकतो आहे 2 अंकी संख्येतून 2 अंकी संख्या वजा करणे. 304 वजा 188. बघा आता आपण 3 अंकी संख्या घेतलेली आहे. आपला विद्यार्थी प्रसाद उभा आहे 8 नंबरच्या पायरीवरती, त्याला जायचे आहे वरती. 4 नंबर कमी झाले, मग आपण काय करूया, ह्या दशकाकडे येऊया. त्या दशकाकडे 0 आहे म्हणजे काहीच नाही, मग तो कोणाकडे जाईल, शतकाकडे जाईल. मग हा शतक त्याला काय करेल, 1 दशक उधार देईल. बघा मग याच्याकडे किती राहतील, 2. याला मिळाले, याचे किती झाले, 10. याला 1 मिळालेला आहे. मग याला काय करायचं आहे, या 4ला 1 द्यायचं आहे. मग याच्याकडे किती राहतील, 9 राहतील. आणि याला 1 मिळेल, मग याचे होतील 14. बघा आता वरच्या सर्व संख्या मोठ्या झाल्या, खालच्या सर्व संख्या लहान झाल्या. आता आपल्याला जिना चढायला काही अडचण नाही. आपला प्रसाद आहे 8 नंबरच्या जिन्यावरती. त्यानंतर 9, 10, 11, 12, 13, 14. बघा 14व्या नंबरच्या पायरीवरती तो पोहोचला आणि पोहोचताना त्याला 1, 2, 3, 4, 5, 6 त्याला पायऱ्या चढाव्या लागल्या. त्यानंतर या दशकाची आपण वजाबाकी करूया. प्रसाद आहे पुन्हा 8 नंबरच्या पायरीवर उभा, त्याला जायचं आहे 9 नंबरवरती. 8 नंतर 9 आलं, 1च लागले, इथं 1 लिहिलं. त्यानंतर प्रसाद उभा आहे 1 नंबरच्या पायरीवर, त्याला जायचे 2 नंबरवरती. मग 1 नंतर 2 आला, पुन्हा त्याला लागली 1च पायरी. अशा सोप्या पद्धतीने आपण विद्यार्थ्यांचे वजाबाकीची संकल्पना दृढ करू शकतो आणि सरावाने विद्यार्थी बरोबर सोडवतात. धन्यवाद. सरावासाठी तुम्ही हे 3 उदाहरणं सोडवू शकता
आणि अशा प्रकारे अनेक उदाहरणांचे ज्यावेळेस तुम्ही सराव करणार विद्यार्थ्यांकडून, त्यावेळेस आपले अप्रगत विद्यार्थी जे आहेत ते प्रगत व्हायला निश्चितच तुम्हाला सहकार्य